असनगाव या संघाला मात्र पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केलं गेलं. चला, दोन्ही अंपायरला विनंती आहे की आपण ऑनफिल्ड स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत. 40 मिनिट्स प्रत्येक इनिंगला मिळणार आहेत. टाइम काउंटिंग इथं सुरू आहे, त्यामुळे 40 मिनिटांमध्ये आपला डाव समाप्त झाला पाहिजे याचा विचार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या संघनायकानं करायचा आहे. कर्णधार अमोल ठाकरे आपण विचार करताय. 40 मिनिटं पहिला चेंडू, यावेळेला फुल टॉस बॉल. हाईट फॅक्टर कन्सिडर केला जाईल. सचिन गोडका विरुद्ध तुम्ही ही चूक करू शकत नाही. नो +4 पहिल्या चेंडूवर केला गेला यलकार, एक खणखणीत चौकार. आपण ज्यावेळेस पाहिला त्या पहिल्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळाली होती गोलंदाज अनुरागच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पंचांच्या भूमिकेत आपल्याला राज ठाकरे स्वतः पाहायला मिळतात. यावेळेस फ्री हिट वर घेतला गेलाय खरपूस समाचार. कव्हरच्या डोक्यावरनं खेळला गेलाय फटका. क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, मात्र होईल चुकी. बॅक टू बॅक सेकंड, हा आहे चौकार. सरांच्या आगमनानंतर गाण्यांची एक चांगली खैरात पाहायला मिळते. कदाचित स्मिता असे आलंय आणि डीजे कैलास चांगल्याच रंगात पाहायला मिळतो. हँडसम चार्मिंग गाय या डीजे वर्ल्ड मधला एक फेमस नाव आहे डीजे कैलास लकडे. पहिल्या 2 चेंडूवर घणाघाती प्रहारानंतर 9 या धावसंख्येवर पोहोचला असनगाव संघ. या षटकातला दुसरा चेंडू, सचिनला थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल का? एक लेफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळाला, पण अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि या 2 चेंडूमध्ये गावदेवी शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल बिनबाद 10 धावा. एक पहिल्या चेंडूपासून अग्रेसिव्ह मोडला क्लिक केलं गेलं सचिनच्या माध्यमातून आणि आता स्ट्राईकला असेल कॅन्डी म्हणजे संदीप. शहापूर तालुक्यातील विस्फोटक फलंदाज गोलंदाजांचा कर्दनकाळ आपल्याला पाहायला मिळतो. याच सीझन मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जी स्पर्धा स्वतः निखिल सर देखील तिथे कॉमेंट्रीला होते, सरळगाव प्रीमियर लीग मध्ये शहापूर मुरबाड असा सामना झाला आणि त्यावेळेला शहापूर संघाकडनं आपल्याला सलामीवीराच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता तो म्हणजे कॅन्डी. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. कॅन्डीला का कर्दनकाळ समजलं जातं याचं मात्र तिखट कडक चोख प्रत्युत्तर. चेंडू निघून गेलाय सीमा पार. विनोदजी बांगर आणि सुमितजी फरडे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. विनोदजी बांगर आणि सुमितजी फरडे पहिल्याच षटकामध्ये सिद्धिविनायक डोळकाम संघाच्या गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या गेल्यात त्या कॅन्डी आणि सचिन यांच्या माध्यमातून. या 6 धावांनिशी संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे बिनबाद तब्बल 17 धावा. आता अनुरागच्या मनावरचं दडपण मात्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या दर्पणाचा परिपाक. एक खराब लाईन, खराब चेंडू, वारंवार होतील चुका. वाईट +4 मिळतील एकूण या 5 धावा. समंती विचारांचं वादळ घोंगावताना पाहायला मिळेल अनुरागच्या आणि त्याचमुळे त्याचा परिपाक या आपल्याला एक्स्ट्राच्या रूपात 5 धावा. संघाची धावसंख्या 22. महाकाय धावसंख्येकडे वाटचाल गावदेवी शिवतेज संघाची. सुंदर फटका कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय सीमा पार. हा आहे खणखणे DPL चौकार.
चेंडूमध्ये तब्बल 26 धावा कुठल्या गेल्यात. फेअर डिलिव्हरीज निखिल सर असत्या तर 4 चेंडूवर 4 सलग षटकार जरी गेले असते तरी 24च धावा झाल्या असत्या. खराब गोलंदाजी. यावेळेला मात्र ऑन साइडला खेळलेला हा देखना फटका. गावतेवी शिवतेज संघ थांबण्याचं नाव घेणार नाही. चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार. तेज आसनगाव या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद तब्बल 30 धावा. लगातार 5 षटकारांच्या तुलनेतली ही धावसंख्या पाहायला मिळेल. यावेळेला अखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा केला गेलाय प्रहार. एज लागली. चेंडू निघून चाललाय डिफाईन लेग रिजन मध्ये. सीमा पार षटकार. माफ करा चौकार. कहना पडेगा ठोंबरे सर जोश में होश मत गवा देना. यावेळेला चौकार होता. थोडंसं लक्ष विचलित झालं. डीजे कैलासकडे माझं ध्यान होतं आणि यावेळेला चेंडू असा वाटला की सीमारेषा पार पल्ल्याड डायरेक्ट जाऊन बसलाय. परंतु नाही. अनेक टप्प्यांचा प्रवास त्याला करावा लागला. 6 चेंडूंचा खेळ म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या झाली आहे तब्बल बिनबाद 34 धावा. आणि सांगावंसं वाटेल की या स्पर्धेतलं सगळ्यात महागडं षटक हाताळलं गेलंय ते मात्र गोलंदाज अनुरागच्या माध्यमातून. कर्णधार अमोल ठाकरे आता विचार करत असतील की जो अनुराग इकॉनॉमिकल बॉलिंगसाठी मानला जातो त्या अनुरागकडनं तब्बल 34 धावा खर्च केल्या गेल्यात. त्याला कसं कव्हर केलं जाईल, कसं कमबॅक केलं जाईल सिद्धिविनायक डोळकाम संघाकडनं पाहूया. या षटकात पहिला चेंडू लोवर फुल टॉस. त्याला सरळ बॅट नाही चांगला ड्राईव्ह पाहायला मिळेल फलंदाज सचिनच्या माध्यमातून आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता सचिन आणि कॅन्डीला माहित आहे की जी गरज होती धावसंख्येच्या सरासरीची ती सरासरी राखण्यात यश आलंय. इथून पुढे आपल्याला पुढचे 2 षटकं मात्र सांभाळून फलंदाजी करायची आणि धावसंख्येला फक्त आकार देत राहायचा आहे. यावेळेला पुन्हा खराब लाईन. पुन्हा खराब चेंडू बिरकावून दिला लॉंग लेग रिजन मध्ये. इट्स कॅन्डी स्टाईल. सीमा पार. चौकार. वापर केला गेला त्यावर एका धावेवर समाधान मानावं लागलं कॅन्डीला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4040. 4वर 0. 40 धावा. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल. धडाकेबाज विस्फोटक सचिन. यावेळेला सचिनकडून देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. संत गतीचा चेंडू पायावर जाऊन आदळलाय. पायचित्ती केली गेली अपील आणि पंच हेमंत शेट्टी मात्र स्वीकारतील अपील. बसेल हा पहिला झटका. आणि यावेळेला बॅटिंग साइडनं रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांची भूमिका स्वतः चेतन मडके बजावताना आपल्याला पाहायला मिळतील. पायचीची अपील केली जाते. आसनगाव संघाला माहित आहे सुरुवात तर चांगली झाली आहे आणि अशा वेळेला ही जी एक अभेद्य भागीदारी होताना पाहायला मिळते. धावांचा वेग इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की समोरच्या संघाला नेस्तनाबूत करू शकतो आणि त्याचं एक नैसर्गिक दडपण देखील सिद्धिविनायक डोळकाम संघाच्या गोलंदाजांवर आपोआप लादताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अशा वेळेला विकेट गमावणं कदाचित हिताचं ठरणार नाही कारण सेट झालेत. समोरच्या गोलंदाजीची डेप्थ मोजण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालेत आणि अशा वेळेला जर आपण बाद होत असू तर मग मात्र कुठेतरी या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी प्राप्त होऊ शकते सिद्धिविनायक डोळकाम या संघाला. तिसरे पंच चेतन मडके आणि सामनाधिकारी अख्तर शेख दोघेही या निर्णयाची पडताळणी करताना पाहायला मिळतील. ज्यावेळेस तुम्ही एलबीडब्ल्यूचा विचार करता त्यावेळेस पिचिंग ऑफ बॉल पाहायला मिळतो. बॉलचा पिच कुठे आहे, कुठे पिच झालाय बॉल आणि इम्पॅक्ट ऑफ लाईन. आणि या वेळेला नॉट आउट निर्णय बदलावा लागेल पंचांना. सचिन मात्र आपल्याला सेफ होताना पाहायला मिळतोय. कुठेतरी सिद्धिविनायक डोळकाम संघाला सुटकेचा निश्वास टाकण्याची संधी प्राप्त झाली होती परंतु पिचिंग लेग स्टंप पाहायला मिळाला आणि एलबीडब्ल्यूचा नियम आहे जर पिचिंग लेग स्टंप असेल तर इम्पॅक्ट बघायची देखील गरज नाही. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिच झाला होता त्यामुळे इम्पॅक्ट बघायची गरज नाहीये. नो डाऊट या वेळेला सुंदर कट पॉइंटच्या डोक्यावरून एक देखणा क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा हा आहे थर्ड मॅन रिजन मधला सुंदर असा चौकार. षटकामध्ये 34 धावांचा हल्ला बोल झाला आणि त्यानंतर मनामध्ये विचारांची एक भ्रमंती सुरू झाली. म्हणतात ना मित्रांनो सर्वात सूक्ष्म काही असेल तर विचार. उस्वस्थ आणि उद्ध्वस्त करण्याची क्षमता विचारांमध्ये असते
म्हणून विचार सकारात्मक ठेवा. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला एक नामी संधी उपलब्ध झाली होती स्वतः कर्णधार अमोल ठाकरे यांच्याकडनं. चुकी होईल. एक विस्फोटक फलंदाजाला बाद करून मॅच मध्ये मुसंडी मारण्याची नामी संधी होती, ती गमावली गेली आहे. आणि या मिळतील एकूण 2 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. बिनबाद तब्बल 46 धावा. पहिलं षटक अनुरागच्या माध्यमातून हाताळलं गेलं आणि तब्बल 34 धावांचा अक्षरशः पाऊस पाडला गेला. आणि या 34 धावांनंतर कर्णधार अमोल ठाकरे यांनी गोलंदाजी दिली, ती मात्र रुपेशच्या हातात. आणि रुपेशनं यावेळेला कर्णधाराचा विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न केला. 12 धावा जरी खर्च केल्या असल्या त्यामध्ये एक संधी निर्माण केली होती सचिन सारख्या फलंदाजाला बाद करण्याची. मात्र कर्णधार अमोल ठाकरे यांचं सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तो काही झेल होऊ शकला नाही. 12 धावा आणि 2 षटकांच्या अंती आपल्याला पाहायला मिळाल्या तर तब्बल 46 धावा. यावेळेला स्ट्राईकला असेल बॅट्समन कॅन्डी आणि बॉलिंग मार्कवर आपल्याला चेतन सिद्धिविनायक डोळखाम संघाकडनं. सिद्धिविनायक डोळखाम संघ सगळं काही स्वप्नवत वाटत असणार आहे. पहिल्या मॅच मधनं इतका जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता सिद्धिविनायक डोळखाम संघाकडनं, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये 2 षटकांपर्यंत तरी परिपूर्ण बॅकफुटवर ढकलला गेलाय. परंतु मित्रांनो, वेळ अजून निघून गेलेली नाहीये, वेळ अजून संपलेली नाहीये. स्वतःवरचा विश्वास दृढ असला ना की तुम्हाला पराभूत करण्याची हिंमत दस्तूर खुद्द ब्रह्मविधात्यामध्ये देखील नसते. फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. अपयश जरी समोर आलं तरी अपयशाच्या पल्ल्यात लपलेल्या यशाला हेरण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि ती क्षमता तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. हा विश्वास तुमच्यावर असला की मग मात्र प्रतिस्पर्धी बलाढ्यांविरुद्ध देखील तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. यावेळेला पुन्हा खराब चेंडून सुरुवात झाली आहे. आउट ऑफ द लेग स्टंप चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचा परिपाक अवांतर स्वरूपा. कुठेही पुन्हा पुनरागमन करण्याचा जो एक विशेष प्रयत्न असायला हवा, तो विशेष प्रयत्न सिद्धिविनायक डोळखाम संघाकडनं पाहायला मिळणार नाही. अवांतर स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न वाढेल. धावसंख्या होईल ती मात्र 47 धावा. या षटकातला पुढचा चेंडू हवेला पूल करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेळलेला हा फटका. मात्र यावेळेला सचिन आणि कॅन्डी यांच्याकडनं चांगल्या चेंडूवर कोणत्याही प्रकारची कुरापत नाही. आधीच दुष्काळ, त्या 13वा महिना, नकटीच्या लग्नाला मात्र 17 विघ्न. संघ कुठेतरी अडचणीतून डोकं वर काढण्याची संधी बघतोय आणि गोलंदाजांकडून मात्र वारंवार चुका होत आहेत. हा असेल नो बॉल. 1+1 एकूण मिळतील 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. समोर आहे सचिन नामी संधी. डोळखाम संघाच्या समर्थकांमध्ये आता कमालीचं नैराश्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला अकोट टप्प्याचा चेंडू जणू काही सचिननं बक्ष दिलाय त्या समोरच्या गोलंदाजाला, माफ केलाय. कारण फ्री हिटवर मोठा प्रहार केला गेला नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 5050. 5वर 0, 50 धावा आणि केवळ 13 चेंडूंमध्ये हे अर्धशतक साजरं झालंय आसनगाव संघाचं. लाजवाब फटकेबाजी. यावेळेला कॅन्डीच्या समोर ओव्हर पिच बॉलिंग ही नेहमी चुकी नाही तर गुन्हा ठरेल, कारण चेंडूला दाखवलाय आसमान, चेंडू झालाय सीमा पार. षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 56 धावा. कॅन्डी आणि सचिन यांचं वादळ मात्र गुंगावत नाहीये. पंच राज ठाकरे यांच्या नजरेतून तुमच्या चुका काही सुटणार नाही. वन्स अगेन नो बॉल. खराब सुमार दर्जाची गोलंदाजी. नेक्स्ट बॉल इज फ्री हिट. सचिन आणि कॅन्डी यावेळेला जणू काही पर्वणीच प्राप्त झाल्यागत फलंदाजी करताना पाहायला मिळतात. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन, खराब दर्जाची गोलंदाजी या क्षणाला सिद्धिविनायक डोळखाम संघाकडनं. फ्री हिट बॉलचा घेतला गेलाय समाचार. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू होईल 1 बाउन्स पर्रार सीमा पार. डीपीएल चौका. धावांचा अक्षरशः डोंगर उभा केला जातोय आसनगाव संघाकडनं.
सिद्धिविनायक संघाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला जातोय. कॅन्डी आणि सचिन नावाचं वादळ थांबण्याचा इशाराच देत नाहीयेत. चेंडू झालाय स्ट्रेट हिट, सीमापार, षटकार. सीमारेषा पल्ल्यावर जर कोणत्या प्रेक्षकानं झेल पकडला तर सन्माननीय पप्पूदादा कडव यांच्याकडनं 101 रुपयांचं प्राइस त्याला दिलं जाईल, पारितोषिक दिलं जाईल. तुर्तास तरी मैदानाच्या आत मात्र धावांचा मुसळधार पाऊस. या वेळेला दडपण जाणवत आहे. सिद्धिविनायक डोळखाम संघ प्रत्येक चेंडू गणिक वारंवार अडचणीत सापडताना असेल वाईट बॉल. अवांतर स्वरूपात आणखी एक धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 6868. 6 वर 8, 68 धावा. लाजवाब फलंदाजी, अक्षरशः चिंधड्या उडवल्या गेल्या डोळखाम संघाच्या गोलंदाजीच्या. या वेळेला फुल टॉस बॉल, वारंवार हल्ला त्यावर केला नाही जात आहे प्रति हल्ला. तुर्तास तरी चेंडू होईल फरार, सीमापार, चौकार. या तिसऱ्या षटकातला हा चेंडू असणार आहे शेवटचा आणि संघाची धावसंख्या असेल मात्र 7-72, 72 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू, स्ट्राईकला कॅन्डी. यावेळी पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न यश लागली गेली आहे. शॉट थर्ड मॅन तिथे मात्र तैनात आहे आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 72 धावा. तब्बल 24च्या सरासरीनं धावांचा अक्षरशः पाऊस बरसवलाय. तो मात्र गावदेवी शिवतेज आसनगाव या संघानं सिद्धिविनायक डोळखाम या संघासमोर. पहिल्या षटकापासून, षटकातल्या पहिल्या चेंडू पासून जो एक दबाव क्रिएट केला गेला, एक प्रेशराइज केलं गेलं सिद्धिविनायक डोळखाम संघाला, हल्ला चढवला गेला, आक्रमण केलं गेलं. त्या आक्रमणाला थांबवण्याचा कुठलाही कडवा प्रतिकार सिद्धिविनायक डोळखाम संघाच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळाला नाही आणि त्याचा परिपाक कॅन्डी आणि सचिनच्या बॅटमधनं मनसोक्त फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली आणि तब्बल 24च्या सरासरीनं केवळ 3 षटकांमध्ये सुमारे 72 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. यावेळेला बॉलिंग मार्कवर स्वतः कर्णधार अमोल ठाकरे. स्ट्राईकला असेल बॅट्समन सचिन. पहिला चेंडू खरा फुलटॉस, त्याला मात्र विरकवून दिलाय. चेंडूचा झालाय लिंबू, चेंडू निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा पार, खन 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 खनित षटकार. शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 78 धावा. दोनही फलंदाज आज आयुष्यातला एक सर्वोत्तम खेळ साकार करण्याच्या दिशेनं वाटचाल करतायत. मनमुराद फलंदाजी. दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा, त्यावर फ्लिक केलं गेलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चेंडू होऊन जाईल फरार, सीमा पार आहे देखना. आणखी एक लाजवाब डीपीएल, चौकार. धावांनिशी संघाची धावसंख्या 82. निखिल सर, तुम्हाला सांगतो या स्पर्धेमधला विक्रम आहे. सर्वाधिक सांघिक धावसंख्या 113 आणि त्या 113 या सांघिक धावसंख्येचा विक्रम मोडण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय या वेळेला संघ आसनगाव. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू वेगानं आतमध्ये येताना पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न होता सचिनच्या माध्यमातून. खूप वेळानंतर आपल्याला एक डॉट बॉल पाहायला मिळेल. कुठेतरी उसंती घेतली आता गोलंदाजांनी आणि समोर चांगला गोलंदाज आहेत. खरं तर हे तीनही गोलंदाज देखील खराब नव्हते, परंतु या वेळेला समोर असलेले फलंदाज कणभर का होईना आपल्यापेक्षा श्रेष्ठ ठरताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला अखूट टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात आणि उग्या धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं गावदेवी शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 83. 8 वर 3, 83 धावा. लाजवाब सरासरी लागली गेली. पहिल्या षटकापासून गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडलेत फलंदाज. यावेळेला पुन्हा अवघड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं गावदेवी शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर झाली आहे ती मात्र 84 धावा.
या षटकातला असेल हा शेवटचा चेंडू. पहिल्या चेंडूवर एक षटकार पाहायला मिळाला, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा डॉट बॉल, त्यानंतर सिंगल आणि हा असेल या षटकातला शेवटचा चेंडू. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडली गेली आहे. चेंडू खाली राहिलाय, बॅट्समनच्या रडारपासून दूर राहिलाय. परिणामस्वरूपी बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. चेंडू झाला निर्धाव. षटक क्रमांक 4 यावेळेस मैदानावर संपन्न होईल आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 84 धावा. संघासाठी मनपूर्वक शुभेच्छा आल्यात. मैदानाच्या चालू आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत कैलास लकडे यांच्या माध्यमातून घेऊया संगीताचा मनमुराद आनंद. धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात त्या मात्र गावदेवी शिवतेज आसनगाव या संघाकडनं. बॉलिंग मार्कवर गोलंदाजाची भूमिका निभावताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज मिलिंद. सुरुवातीच्या 4ही गोलंदाजांनी कमालीची घोर निराशा केलेली. या वेळेला लेफ्ट आर्म गोलंदाज आणि तो देखील थांबवणार नाही या वादळाला, कारण चेंडू निघून गेलाय सीमा पार. 1 बाउन्स चौकार. आक्रमक खेळी आतापर्यंत साकारल्या. खरं तर एक इतिहास आपण पाहिला तर 15 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावण्याचा टेनिस क्रिकेटमध्ये विक्रम आहे तो मात्र महेंद्र माघे याच्या नावावर. त्याचबरोबर कृष्णा सातपुते यांच्याकडनं मात्र सर्वाधिक वेगवान अर्धशतक साकारलं जातं. आणि रायगडचा सुलतान, रायगडचा टायगर उस्मान पटेल याच्या नावावर 16 चेंडूमध्ये 50 धावांचा विक्रम आहे. आणि यावेळेला त्या विक्रमाशी बरोबरी साधली गेली आहे. अर्धशतक साजरं झालंय ते मात्र कॅन्डी याचा लाजवाब फटकेबाजी. या वेळेला रिव्ह्यू घेतला गेला रनआउट साठी. लाजवाब फटकेबाजी आणि त्याचबरोबर याच दसईचा सुपुत्र, शहापूर टेनिस क्रिकेट विश्वातला एक मोठं नाव आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक जलद गतीची आपल्याला अर्धशतक ज्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालं ते म्हणजे मुस्तफा शेख यांच्या नावावर देखील विक्रम आहे 12 चेंडूमध्ये 50 धावा करण्याचा. असे अनेक विक्रम असतील, परंतु माझ्या माहितीप्रमाणे अख्तर शेख यावेळेला चेक करतायत. रनआउटची ही अपील आहे जी तिसऱ्या पंचांपर्यंत पोहोचलेली आहे. परंतु कौतुक करावं लागेल ते मात्र गावदेवी शिवतेज आसनगाव या संघाच्या फलंदाजांचं. अजूनही एकही गडी गमावण्यात बाद करण्यामध्ये यश आलं नाही ते सिद्धिविनायक डोळखाम संघाला अभेद्य भागीदारी आणि त्याचबरोबर विकेट वाचवण्याबरोबर अक्षरशः आक्रमकता देखील पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांचा इशारा येईल नॉट आउटचा. यावेळेला बॉलिंग मार्कवर पुन्हा सज्ज होईल मिलिंद. स्लो 1 बॉल, लो फुल टॉस, त्याला धडकावून दिला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं गावदेवी शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळेल 90-19 नवावर 0-90 धावा. एका महाकाय धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळतो तो म्हणजेच गावदेवी शिवतेज आसनगावचा संघ. पुन्हा एकदा लो फुल टॉस ऑन साइडला यावेळेला विरकावून दिलाय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये आणि
या मिळतील एकूण एकच धाव. यावेळेला दोन्ही फलंदाजांना माहिती आहे आपल्याला जे टार्गेट सेट करायचं होतं आपण ते टार्गेट सेट केलंय आणि संघाची धावसंख्या झाली आहे 92 धावा. मागच्या चेंडूवर 91 होत्या, थोडीशी मिस्टेक आमच्या स्कोरर कडनं. वळूयात मॅच कडे. एक बॉडी लँग्वेज यावेळेला सिद्धिविनायक डोलखाम संघाची आपल्याला आत्मविश्वासानं भारलेली पाहायला मिळत नाहीये. संपूर्ण कमालीचं नैराश्याचं वातावरण समोरच्या फलंदाजांनी जो एक हल्ला चढवलाय आणि त्या हल्ल्याच्या वेदना ज्या अजूनही जाणवतात, जखमा ओल्या आहेत आणि ओली जखम ही नेमकी तीव्र सणक देत असते आणि ती तीव्र सणक यावेळेला सिद्धिविनायक डोलखाम संघाच्या खेळाडूंमध्ये पाहायला मिळेल. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला कॅन्डी. वारंवार चेंज ऑफ पेस पाहायला मिळतो. लो फुल टॉस त्याला भिरकावून दिलाय. अंत होईल का? परंतु नाही. झेल कुणाचा सोडलाय तर या मॅच मध्ये अर्धशतक झळकावणारा, समोरच्या गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या उडवणारा कॅन्डीचा सुटलाय झेल. ही चूक नाहीये मित्रा, हा आहे गुन्हा आणि या गुन्ह्याची सजा किती मिळते हे मात्र येणारी वेळ तुम्हाला सांगणार आहे. तुर्तास तरी अवघी एक धाव 5 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 9393. 9वर 3 93 धावा. अजूनही या डावातले 2 षटक म्हणजेच तब्बल 12 चेंडू शिल्लक आहेत आणि कुठेतरी विचार असेल कॅन्डी आणि सचिन यांचा की धावसंख्या कुठपर्यंत न्यायची, नवा विक्रम रचायचा आहे. स्ट्राईकला कॅन्डी, गोलंदाज आहे अमोल आणि त्याला भिरकावून दिलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये. हा आहे पॉवरफुल षटकार. संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 99. 9वर 9 99 धावा. आणि डीजे कैलास आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून सांगतात की अख्ख्या स्पर्धेत एका सामन्यात एका डावात सर्वाधिक वेळा डीजे वादन करण्याचा देखील बहुमान आम्हाला आसनगाव संघानेच यावेळेला प्राप्त करून दिलाय. लाजवाब फटकेबाजी. शतकापासून हा एक संघ एका धावेनं आहे दूर. समोर आहे अमोल आणि स्ट्राईकवर आहे कॅन्डी. यावेळेला मात्र चेंडूवर प्रहार केलाय, अंतर गाठलं नाहीये, उंची गाठली आणि ही तिसरी कॅच सुटली आहे कॅन्डीची. या मिळतील एकूण 2 धावा. या 2 धावांनी गावदेवी शिवतेज आसनगाव या संघाचं शतक देखील पूर्ण होईल. धावसंख्या होईल 101. 1वर 0-1 म्हणजे 10वर 1 101. 21 चेंडू आणि तब्बल 61 धावांची आक्रमक वादळी खेळी साकार करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे कॅन्डी. या वादळाला शमवण्याचं कोणतेही हत्यार सिद्धिविनायक डोलखाम संघाकडे नाहीये. ओव्हर पिच बॉल त्याला भिरकून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार. कॅन्डी स्टाईल डीपीएल षटकार. तेज आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 107 धावा. धावांचा ओघ आणि वेग याच्यावरचं कमालीचं नियंत्रण आसनगाव संघाचं. पण समोरच्या गोलंदाजांकडे कोणताही प्रत्युत्तर नाहीये. यावेळेला बॅकहँडचा वापर केला गेला. एक स्वीप शॉट, चेंडू निघून गेलाय सीमा पार. लाजवाब देखना षटकार. सहा धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 113 धावा. या स्पर्धेमधला जो विक्रम होता त्या विक्रमाशी बरोबरी साधली गेली आहे आणि कॅन्डीला मात्र कोणतं उत्तर द्यावं. कॅन्डी नावाचं वादळ यावेळेस घोंगावताना आणि समोरच्या संघाला अक्षरशः उद्ध्वस्त करताना. यावेळेला पुन्हा लो फुल टॉस. त्यावेळेस मात्र त्याला सन्मान दिला गेलाय. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळला गेलाय. याला म्हणतात दुष्काळातला 13वा महिना. कारण क्षेत्ररक्षकाकडनं होईल चुकी, चेंडू जाईल सीमा पार. चौकार. या 4 धावांनिशी संघाची धावसंख्या होतीये 117 धावा. धावांचा महाकाय प्रचंड डोंगर
यावेळेला प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जातोय. सुंदर स्ट्रेट ड्राइव्ह, चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. सहा षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 121 धावा आणि माझ्या मते टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी भागीदारी जी आपण एजाज कुरेशी आणि कृष्णा सातपुते याच स्पर्धेमध्ये डीपीएल मध्येच दसईच्या लीग मध्ये आपण ती पाहिली होती. दसईच्या स्पर्धेमध्ये ती पाहिली होती. त्या पार्टनरशिपचा विक्रम तर मोडला गेलाय, परंतु या स्पर्धेमध्ये म्हणजे एजाज कुरेशी आणि कृष्णा सातपुते यांचा विक्रम तर मोडला गेलाय, परंतु याच स्पर्धेमध्ये टेनिस क्रिकेट विश्वामधली सर्वाधिक मोठी पार्टनरशिप झाली होती. राजेश मडके आणि चेतन मडके शिरगाव संघाची 144 धावांची ती पार्टनरशिपचा रेकॉर्ड इथं मोडला जाईल का? यावेळेला वारंवार प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय, ऑन साईडच्या दिशेनं फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र सुंदर चेंडू खूप वेळानंतर, खूप अवधीनंतर, खूप प्रतीक्षेनंतर, भरपूर प्रमाणात वाट पाहिल्यानंतर कुठेतरी चांगला चेंडू रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या षटकाचा पुढचा चेंडू यावेळेस कट केला गेलाय पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि सचिन यावेळेस विचार करतोय की कॅन्डी जोशात आहे, त्याला मात्र या षटकातले जास्तीत जास्त चेंडू फेस करण्याची संधी आपण द्यावी. संघाची धावसंख्या झाली आता 123 धावा आणि विक्रम मोडायचा असेल तर 25 धावांची गरज. अजूनही 4 चेंडू. यावेळेला फुल टॉस बॉल, लाजवाब फटका. कॅन्डीला फुल टॉस तुम्ही नाही देऊ शकत कारण कॅन्डीकडे आहे हल्ला करण्याची ताकद. चेंडू निघून जाईल सीमा पार, षटकार. संघाची धावसंख्या होईल 1-9. 129 धावा. आतापर्यंत तब्बल 7 षटकार कॅन्डीच्या बॅटमधनं आणि तब्बल 9 चौकार. 87 या धावसंख्येवर खेळतोय. 13 धावा बाकी आहेत. आपलं वैयक्तिक शतक साजरं करायला यावेळेला पूल पाहतोय, मात्र चेंडूवर टायमिंग नाहीये प्रॉपर. चौथं जीवदान. कॅन्डीला खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण होईल. कॅच सुटली आहे मात्र धावबाद झालाय वैयक्तिक 88 या धावसंख्येवर आणि 130 धावांची एक अभद्य आणि विक्रमी भागीदारी पाहायला मिळाली. कॅन्डी म्हणजे संदीप आणि सचिन यांच्या माध्यमातून पहिला झटका आसनगाव संघाला. की तुम्ही स्वतःला प्रसिद्ध केलात, तुम्ही स्वतःला सिद्ध केलात की जग तुम्हाला प्रसिद्ध करायला कधीही तयार असतो. मित्रांनो, मॅकडोनाल्डचे संस्थापक आहेत रे क्रॉक यांनी सांगितलं की आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी शॉर्टकट हा तयार व्हायचा आहे. ते म्हटले की मी सुद्धा एका रात्रीत करोडपती झालो होतो, मी सुद्धा एका रात्रीत करोडपती झालो होतो. फरक फक्त इतकाच आहे, ती एक रात्र 30 वर्षांच्या प्रचंड मेहनतीची आणि अपार कष्टाची होती. जोपर्यंत कष्ट करणार नाहीत, संघर्ष करणार नाहीत, तोपर्यंत यश मात्र तुम्हाला पाहायला मिळणार नाही. यावेळेला दिनेश या संघाचा हार्ड हिटर बॅट्समन आहे. 5वा झेल सुटला गेलाय सिद्धिविनायक डोळकाम संघाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. दिनेशच्या बॅटमधनं हा पाहायला मिळतोय आणखी एक चौकार. एकशे 34 धावा. यापुढचा होणारा सामना जय हनुमान शिरगाव विपक्ष अष्टविनायक वासिन संघ. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. जय हनुमान शिरगाव आणि अष्टविनायक वासिन. या षटकाचा पुढचा चेंडू. दिनेश आहे स्ट्राइकला, प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. मिस टायमिंग शॉट, लीडिंग एज आणि झेल क्रमांक 7 सुटला जातोय सिद्धिविनायक डोळखाम संघाकडनं. खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि यावेळेला बॅकअप देखील नाहीये.
घडी होईल बाद मिळेल केवळ आणि केवळ 2 धावा 7 षटकांच्या समाप्तीनंतर. गावदेवी शिवतेज आसनगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 136 धावा आणि समोरच्या सिद्धिविनायक डोळखाम या संघाला विजयी होण्यासाठी आवश्यक असणार आहेत 42 चेंडू आणि 137 धावा. खरं तर हे लक्ष जरी कठीण वाटत असलं तरी सिद्धिविनायक डोळखाम संघाकडे देखील तितकेच भरवशाचे फलंदाज आहेत. अमोल शिंदे आहे, राजेश आहे, रोहन आहे, त्याचबरोबर रुपेश आहेत. त्यामुळे या फलंदाजांच्या जीवावर देखील डोळखाम संघ एक नवा विक्रम रचू शकतो. ज्यावेळेला दक्षिण आफ्रिकेनं 434 धावांचा पाठलाग केला होता पहिल्या इनिंगमध्ये समोरच्या संघाच्या त्या 434 धावा देखील कठीण वाटत होत्या, पण त्यानंतरची जी आक्रमक खेळी पाहायला मिळाली आणि 434 धावा देखील चेस होऊ शकतात हे मात्र या क्रिकेटला ठणकावून सांगितलं गेलं. लक्ष मोठं असेल परंतु त्या दिशेने आक्रमकतेने चाल करा आणि विजयश्री आपल्या गळ्यात आणा हे सूत्र अवलंबावं लागणार आहे यावेळेला सिद्धिविनायक डोळखाम संघाला. 137 धावांच्या महाकाय लक्ष्याचा पाठलाग होताना नेमकं कोणते रोमांचक क्षण आपल्याला अनुभवायला मिळतील, ही लढत कशी होईल, हे बॅटल कसं रंगेल, हे संघर्ष कसा होईल, या सगळं आपल्या समोर घेऊन येतील टेनिस क्रिकेट विश्वातील द व्हॉइस ऑफ जुन्नर एक मोठं नाव म्हणजेच निखिल ठोंबरे सर. शिरगाव टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी चला आणि वाशिन टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी येणं गरजेचं राहील. प्रत्येक सामन्याचा टॉस आपण मिड इनिंग मध्ये करतो आणि विशेषतः मी सर्व टीमचं आभार व्यक्त करेन. दिलेल्या वेळेमध्ये सर्व टीम या स्पर्धेमध्ये उपस्थित होतात त्यामुळे आपण प्रत्येक सामना हा 7 षटकांचा खेळवतो. अजयजी डोंगरे साहेब यांचं मात्र आगमन होतं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं स्वागत. एक कॅप्टन आपल्या बरोबर उपस्थित आहेत, दुसरे कॅप्टन थोड्याच टायमामध्ये उपस्थित राहतील. आलेल्या सर्व मान्यवरांचं धसई प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. दोन्ही संघाचे कॅप्टन या सूचनेकडे लक्ष द्या. आपण 4 षटकं कंप्लीट झाल्यानंतर टॉस घेणार आहोत, याची मात्र दोन्ही संघाच्या कॅप्टनने नोंद घ्यायची आहे. थँक्यू. थँक्यू डीजे ऑपरेटर, थँक्यू अमर राऊत सर. सवय मैदानाच्या आतमध्ये जिथे फाटला करायचं तब्बल 137 धावांचं टार्गेट आहे. एका बाजूला टीम आपण पाहिली सातत्यानं कॅन्डीच्या माध्यमातून खूप चांगलं प्रदर्शन सातत्यानं आपण पाहत असतो. साई स्पोर्ट शहापूर साडी त्या खेळाडूने आज घरच्या संघासाठी अप्रतिम कामगिरी केली. नितीन आणि रोहन ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतो. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेतच्या हातामध्ये चेंडू आहे. 7 षटकांमध्ये 137चा पाठलाग मैदानामध्ये करण्यासाठी सज्ज होते टीम डोळखाम. आसनगावाने त्यांना फाईट करते डोळखाम. पहिलाच बॉल इथे फुल टॉस होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले बॉलवर आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन.
विकेटचं पतन होताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं, पहिल्याच बॉलवर 137 धाबांचा पाठलं करत असताना तुम्हाला पॉवर प्लेमध्ये भरपूर धाबा बनवाव्या लागतील, परंतु ते घडताना पाहायला मिळत नाही. इथे देखील लोवर फुल टॉस बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट सातत्यानं क्लोज राहताना पाहायला मिळतात. पंचांचा इथे नकार येतो. इथे आपल्याला पाहायला मिळतं एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं संघाचं अकाउंट देखील उघडताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेस डायरेक्ट हिट झाली तिथे बेल्च डिस्ट्रॉय झाली आणि ती डिस्ट्रॉय झाल्यानंतर मला तर वाटतं बॅट्समनच्या इष्टीवर येऊन आदळली. तो आता स्ट्रायकर इनवर आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. मोठा फटका, दोन क्षेत्ररक्षक बॉलवर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे प्रयत्न करतील. तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. धापलकावर धावसंख्या 4 आपण पाहतोय टीम डोळखामच्या. इथे टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं, यष्टीरक्षण थोडंसं खराब आणि त्याचा लगेचच फायदा. डायरेक्ट हिट आणि तिसऱ्या पंचांची मागणी. वाईट तर बॉल आहे, परंतु आता तिसऱ्या पंचांची मागणी. फलंदाज धावबाद आहे की नाही, डिसिजन पेंडिंग. सर सॉफ्ट सिग्नल काय आहे पंच? आउट. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. काय निर्णय येतोय ते देखील आपल्याला पाहायचा. खूप चांगली पंचगिरी दोन्ही पंचांच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळते. पप्पू कडाव यांच्या वतीनं एक पारितोषिक आहे. मैदानाच्या बाहेर जो कोण कॅच पकडेल त्याला 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावफलकावर धावसंख्या 4 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. डिसिजन पेंडिंग आहे. काय निर्णय येतोय? फलंदाज बाद, विकेटचं पतन होतं. दुसरा हादरा टीम डोळखाम संघाला अडचणींचा सामना करते. टीम डोळखाम भरपूर धावा गोलंदाजांनी खर्च केले आणि आता फलंदाज स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन, बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील. एक षटक झाल्यानंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. आपण मिड इनिंगमध्ये टॉस करत असतो. एक षटक झाल्यानंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनिकेत. या षटकामध्ये गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. क्षेत्ररक्षकांचं विशेष कौतुक करावं लागेल, ज्यांचं क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं राहिलं. धावफलकावर 4 धावा आहेत. 137चा पाठलाग. इथे टाकला गेलेला चेंडू इथे पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट बॉल, वाईटच्या रूपाने एक सिंगल पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती आता 5 या धावसंख्येवर. 6 धावा धावफलकावर. इथे पॉइंटला चेंडू खेळलाय. तिथे पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं, फेकी थोडीशी खराब आणि त्याचा लगेच फायदा उचलला. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस तुम्ही 137 धावांचा पाठलाग करतायत, पॉवर प्लेमध्ये तुमच्या 2 विकेट गेलेल्या आहेत. खूप मोठ्या संघर्षामध्ये टीमा डोळखामला इथे संघर्ष करावा लागेल. मैदानामध्ये मोठाले फटके प्रॉपरली खेळावे लागतील. इथे टाकलेला बॉल पॅडवर येऊन आदळतोय. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना गोलंदाज अनिकेतला आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद झाले तर नितीन आणि अमोल जे मात्र स्वस्तामध्ये बाद झालेत. आता मैदानामध्ये रोहन आणि राजेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तय्या
इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा पॅडवर जातोय. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी मैदानामध्ये पाहायला मिळते. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 7 या धावसंख्येवर, 8 या धावसंख्येवर. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळतात. 137 धावांचा एक रेकॉर्ड जे मात्र आपण पाहतोय जे बनवलं. त्याचा पाठलाग करत असताना खूप मोठ्या संघर्षामध्ये टीम अनिकेत तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर. अनिकेतचा बॉल मोठा फटका इथे खेळायचा होता बॅट्समनला. बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. हा चेंडू डॉट. पहिलं षटक कंप्लीट. धावपलकावर धावसंख्या 8 धावा. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय डोळखाम डीजे. थेम रेस्टॉरंट बार कबाना हॉटेल कबाना जे मात्र पाहतोय ज्यांच्या माध्यमातून देखील खूप मोठी स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी लाभली आहे. त्यांच्याकडे इथे टाकलेला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मोठं अपील होतं पंचांकडून परंतु पंचांनी ते अपील फेटाळून लावलं. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 9 या धावसंख्येवर. 9 ऑन द बोर्ड. 137 धावांचा पाठलाग. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारची लाईन तनी लेंथ आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय मयूर. दुसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केलं मयूरला. फलंदाज राजेश आणि बॅट्समन रोहन स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. ज्यावेळेस तुम्हाला 7 षटकांमध्ये 137 धावांसव्वाने मोठे फटके खेळणं गरजेचं, परंतु सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर ही जिम्मेदारी आली. रोहन आपण मैदानामध्ये पाहतोय आणि हा प्रतिकारक हल्ला चौकार. स्ट्रोक. अप्रतिम फटका रोहन जो सलामीचा फलंदाज आहे. 137 धावा भलं मोठं आव्हान समोर आहे, परंतु त्या आव्हानाचा पाठलाग होऊ शकत नाही असं नाही आहे. मैदानामध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न करतो आहे बॅट्समन रोहन. इथे देखील मोठा फटका. लगातार तिसऱ्या बॉलवर तिसरा ब्लास्ट. हा चौकार. खेळतो बॅट्समन रोहन ज्याची आक्रमकता मैदानामध्ये पाहायला मिळते. धावपलकावर धाव संख्या 21 ऑन द बोर्ड जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू आणि इथे खेळीचा अंत होतोय. मयूरने कमबॅक केलं. 3 बॉलवर 3 चौकार आले. प्रतिकार करत होता मैदानामध्ये बॅट्समन रोहन, परंतु त्याला आता जायला लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बा बॉक्समध्ये जॉईन होतील. याच दसई गावातील
सध्याच्या घडीला धसईची ओळख म्हणून पाहिलं जातं मुस्तफा शेख अख्तर शेखकडे आणि त्यांचे छोटे बंधू आता टास्क बॉक्समध्ये जॉईंट होतील, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं समालोचन देखील आपण ऐकत असतो. आणि सध्याच्या घडीला आता ते आहे टॉस का बॉस या कक्षामध्ये. आपण जॉईंट होऊयात साजिद शेख यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद निखिल सर. पाहिलं गेलं तर जुन्नर तालुक्याच्या बुलंद आवाज निखिलजी ठोंबरे सर आजच्या दिवसामध्ये आज आपल्याला नक्कीच त्यांच्या मुखामध्ये चांगला असं आवाज ऐकायला मिळेल. तर दोन्ही संघाचे करण्यात यायचे आहे वाशिम संघ आणि त्यांच्या विरोधात टाकला गेलेला संघ म्हणजेच शिरगाव संघ. तर दोन्ही संघांच्या संघ नायकांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. तर नाणेफेकीसाठी यायचंय आणि नाणेफेकीचा आणि स्क्रीन समोर थांबू नका प्लीज मित्रांनो. तर गणेशजी मडके यांना विनंती असेल आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये जोडायचंय, नाणेफेकीसाठी यायचंय आपण. तर नाणेफेकीचा कौल होईल. नक्कीच मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करायची. तर केस एक साइडला वासिंद असेल तर दुसऱ्या साइडला शिरगाव संघ. तर वासिंद संघ पहिलाच सामना खेळतोय. नक्कीच कॉल असेल शिरगाव संघाचा आणि नक्कीच नाणेफेकी जिंकली आहे वाशिम संघानं आणि वाशिम संघ मान्यवरांना विनंती असेल आपण स्टेजवर येऊन असनस्त व्हायचं आणि नक्कीच वाशिम संघ आपला निर्णय काय असेल. प्रथम आम्ही बॅटिंग करायचा निर्णय घेतलेला आहे. तर नक्कीच आपण फलंदाजी स्वीकारले. या लीग मधला दिवस क्रमांक 4 आहे आणि आपल्या दिवसात म्हणजे लीग मधली पहिलीच मॅच आहे आपली. तर कसं आपलं नियोजन काय असेल खेळायचं. नियोजन तर एकदम उत्तम आहे आणि विकेट वगैरे ग्राउंड अवेलेबल चांगला केला आहे. सर्वीकडे चौफेर बाउंड्री आहे, चांगला आहे. नक्कीच कुठपर्यंत मजल माराल तुम्ही, धावा कुठपर्यंत मारण्याचा प्रयत्न असेल तुमचा. आम्ही 80+ करण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच 80+ माणूस असेल तर जाऊया शिरगाव संघाकडे अमोलकडे. तर नक्कीच अमोल तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे, कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. मी 70 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच गोलंदाज तुमच्याकडे चांगले आहेत. मागची मॅच तुम्ही बोनसने जिंकलात. नक्कीच तुमचं या पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये निखिलजी ठोंबरे सरांकडे. धन्यवाद साजिद. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. षटक क्रमांक 3. नंदन आपण मैदानामध्ये पाहिलं. गोलंदाजी अचूक दर्जाची गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लेंथ आणि डावकुरेटाचे गोलंदाज होते, त्यामुळे त्यांना नॅचरल स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळते. ते प्रभावित करणारी कामगिरी मैदानामध्ये जी मात्र पाहायला मिळाली. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकं कंप्लीट झाली. 4 षटकांचा सामना अजूनही बाकी आहे. 137 धावांचा पाठलाग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावर अजूनही बनवायच्यात. 114 शेवटचे 24 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर जे मात्र आपण पाहतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. एक सिंगल धाव जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका, मोठा
प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर, कॅच तिथे झाली आहे ड्रॉप. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढतीये, जाऊन पोचेल ती 26 या धावसंख्येवर. 26 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळतात. 137 धावांचा पाठला करत असताना खूप मोठं स्ट्रगल पाहायला मिळालं. 3 विकेट आतापर्यंत गेल्या. टीम डोळखामच्या. गोलंदाज तयार मयूरचा बॉल फुल टॉस जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षणाची खूप चांगली सजावट. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे, आपण लॉंग ऑनला पाहतोय. एक क्षेत्ररक्षक आपण कव्हरला पाहतोय. एक डीप फाईन लेगला खूप चांगली क्षेत्ररक्षणाची सजावट. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कॅन्ड्या. एक कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंटला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. चांगली सजावट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवर. गोलंदाज मयूर तयार. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर लॉंग ऑनमध्ये. मनोवैज्ञानिक दबाव देखील डोळखाम या टीमवर आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश आणि त्यांच्या जोडीला आपण बॅट्समन राजेश मैदानामध्ये पाहतोय. संघर्ष तुम्हाला करावा लागेल. मोठी धावसंख्या, तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानामध्ये करावा लागेल. इथे टाकलेला बॉल मोठा फटका खेळायचा होता. लाजबाब गोलंदाजीचं प्रदर्शन. या ओव्हरमध्ये मयूरचं 4 षटकं कंप्लीट झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा. एक धाव जी मात्र ऍड करायची राहिली होती ती ऍड करतो. 28. चार षटकं कंप्लीट. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आणि संधी आमच्या वाचवणं गरजेचं.
4 षटकं कंप्लीट झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 28, 28 ऑन द बोट. गोलंदाजी मार्कवर तयार होता. संदीप कॅन्डी या नावानं सुप्रसिद्ध हा खेळाडू शहापूर नगरीमध्ये, तो गोलंदाजी मार्कवर तयार. कॅन्डीचा पहिलाच बॉल भरधाव वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा बॉल आहे. पंचांकडे थोडंसं हलकंसं अपील होतं, परंतु तिथे पंचांचा नकार पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाज आपण पाहतोय संदीप कॅन्डी या नावानं सुपरिचित आहे हा खेळाडू, तो आता गोलंदाजी मार्कवर तयार होता. स्ट्रायकर इनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो रुपेश तुंगार. रुपेशकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आतापर्यंत रुपेशच्या पाठमधून मोठा लेफटके आलेले नाही आहेत. चांगली सुरुवात तर होऊ शकली नाही, परंतु रोहनने एक आत्मविश्वास दिला होता. परंतु रोहन बाद झाल्यानंतर खूप मोठा संघर्ष करत असताना आसनगाव या संघाच्या विरोधात खेळत असताना टीम डोळखांब आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल येईल, एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते. 29 ऑन द बोर्ड, 29 धावा. खूप चांगलं स्कोरिंग कार्तिक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. सातत्यानं धसईसाठी खूप सारं क्रिकेट कार्तिक छोट्या वयामध्ये खेळतो, अल्पावधीमध्ये खूप मोठं नाव आहे. इथे देखील सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग अपमध्ये क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार यासाठी ओळखली जाते टीम आसनगावाने. ते कार्य आज मैदानामध्ये करते. प्रथम बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना धावांचा पाऊस अक्षरशः मैदानामध्ये पाडला. एक मोठा डोंगर धावांचा उभा केला आणि गोलंदाजांसाठी एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि तो प्लॅटफॉर्म गोलंदाजाने अक्षरशः दोन्ही हाताने कबूल केला. इथे देखील कॅन्डीचा लाजबाब बॉल. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावर धावसंख्या 30 ऑन द बोर्ड. 137चा पाठलाग. एक मोठा विजयाकडे वाटचाल करत असताना टीम आसनगाव. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका, मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौका. फटका, लाजबाब टायमिंग. इथे टाकलेला बॉल पंचांनी मात्र अवांतर घोषित केला. वाईटच्या रूपाने एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 35 ऑन द बोर्ड. इथे टाकलेला बॉल फुल टॉस होता. चांगला स्ट्रोक. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली गोलंदाजी मैदानामध्ये संदीप अर्थात कॅन्डे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. षटक कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या 36 संधी डीजे ऑपरेटरला. 36 धावा धावफलकावर. 5 षटकं कंप्लीट झाली. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 12 बॉलमध्ये 101 धावांची आवश्यकता. डीजे वीरतेचा भाला होता. हर हर महादेव नारा होता. सह्याद्रीची साथ होती. घोड्यांच्या टापांचा नाद कडे कपारी फिरत होता. मर्द मराठ्यांचा वाघ. जय जिजाऊ जय शिवराय. खूप चांगलं संगीत आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून कैलास यांचं विशेष कौतुक. 6व्या मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल आणि 101 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अंकुशच्या हातामध्ये चेंडू. 12 बॉल 101 धावा. कठीण आव्हान आहे, परंतु ते आव्हान थोडंसं जवळ नेण्याचा प्रयत्न टीम डोळखामचा राहील. स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपण पाहतोय रुपेश. त्यांच्या पॅटमधून एक चौकार आला. खूप चांगला संघर्ष मैदानामध्ये करावा लागेल. अंकुश तयार. अंकुशचा बॉल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. धावबादची संधी तिथे होती. काय निर्णय येतोय पंचांकडून ते देखील पाहायचंय. पंचांचा इथे नकार येतो.
हा चेंडू डॉट येईल, हा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. बॅटिंग अतिशय चांगली राहिली. असनगावची आणि गोलंदाजी तितकीच दर्जेदार. इथे देखील सुरेख प्रकारचा चेंडू, पॉइंटला फटका इथे फसला. अजून एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. पतन होताना पाहायला मिळतंय. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये अंकुशची देखील पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर. वाईटच्या रूपाने एक सिंगल येताना पाहायला मिळते. खूप मोठा संघर्ष करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे देखील वेग भरपूर आहे परंतु नियंत्रण नाही आहे आणि तेच पंचांनी दर्शवलंय. पॅक टू पॅक हा दुसरा अवांतर चेंडू गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. प्लॅटफॉर्म फलंदाजाने चांगला सज्ज केला. पहिल्या 5 षटकांमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने आणि त्याचा फायदा घेणं गरजेचं. ज्यावेळेस तुमचं वर्चस्व आहे. इथे टाकलेला बॉल, सुरेख प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळानंतर आलेला हा दर्जेदार चौका. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 42. इथे रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, दांडी वाकवली. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बॅक टू द गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. फलंदाज थोडासा सफल झाला. डीप फाईन लेग, डीप मिड विकेटमध्ये फटका खेळण्याचा त्याचा मानस होता, धाडस होता, तो उद्ध्वस्त केला गोलंदाजाने. खूप चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 42. 42 धावाच्या मात्र धावफलकावर पाहायला मिळतात. तसंही प्रीमियर लीग, या प्रीमियर लीगचा थरार आपण दिवस क्रमांक 4 मध्ये पाहतोय. आठ दिवस चालणारा हा महासंग्राम आपण पाहतोय. तसंही प्रीमियर लीग 30 तारखेला झालेली सुरुवात, 6 तारखेला या स्पर्धेचा शेवट आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर डीप मिड विकेटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षक राहिले. क्षेत्ररक्षकाचं तोपर्यंत एक सिंगल धाव. एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती आता 43 या धावसंख्येवर. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी मदत केली त्यांचं विशेषतः कौतुक. अंकुशचा हा बॉल इथे लाईन लेंथ खराब आहे. या षटकामध्ये अंकुशने आतापर्यंत 3 चेंडू जे मात्र अवांतर टाकलेत. ही आवश्यकता आहे का ज्या वेळेस खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, पुढील संघाला प्रत्येक बॉलवर षटकार खेळला तरी सामना जिंकणार नाहीये, तरी देखील हे अवांतर चेंडू येत आहेत अंकुश यांच्या माध्यमातून.
इथे टाकलेला बॉल, मोठा फटका, मोठा प्रहार, लॉंग आपला क्षेत्ररक्षक फक्त बनतील दर्शक. हा दर्जेदार चौकार. मदतीनं संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 48. या धावसंख्येवर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. वेळ वाचवणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम आसनगाव. वेळ महत्वाचा आहे, तो वाचवणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कॅन्डीच्या हातामध्ये चेंडू आहे. गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी कॅन्डीची राहिली. 8 धावा कॅन्डीने ज्या मात्र खर्च केल्या होत्या, तो आता गोलंदाजी मार्कवर तयार होता. गोलंदाजी करण्यासाठी संदीप कॅन्डी या नावानं सुप्रसिद्ध आहे आणि टीम शिवप्रेमी शिरगाव संघाचं देखील थोड्याच वेळामध्ये आगमन होईल. मुरबाड विभागातील ही अशी एक टीम आहे जी शहापूर विभागामध्ये सातत्यानं खेळताना पाहायला मिळते. सचिन चोरगे आणि टीमचं विशेषतः कौतुक. ती टीम आज धसई प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. सध्याच्या घडीला शिरगाव टीमचा विचार केला, शिवप्रेमी शिरगावचा, तर त्या टीममध्ये अनेक ज्युनियर खेळाडू आहेत ज्यांनी सध्याच्या घडीला अल्पावधीमध्ये आपलं नाव खऱ्या अर्थानं मोठं केलं. ती टीम आता आपल्याला पाहायला मिळेल आणि मुरबाड टेनिस क्रिकेटचा अद्वितीय सम्राट अर्थातच सचिन चोरगे यांच्या नेतृत्वाखाली ही टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इथे टाकलेला बॉल, मोठा प्रहार, क्षेत्ररक्षण लाजबाब. बॅलन्स तिथे कव्हर झाला नाही क्षेत्ररक्षकाकडून आणि पंचांचा इशारा येतोय. हा दाद द्यावी लागेल. क्षेत्ररक्षकाचं विशेष कौतुक. अप्रतिम झेल तिथे टिपण्याचा प्रयत्न होता, बॅलन्स करू शकले नाही आपल्या बॉडीला आणि तिथे येतोय षटकार. इथे टाकलेला बॉल, पंचांकडे अपील आणि इथे फलंदाज बाद आहे की नाबाद यासाठी घेतलाय रिव्ह्यू. सॉफ्ट सिग्नल काय आहे पंच? फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांची आता घेतली मागणी. विरोधात नो बॉल. तिसऱ्या पंचांचं विशेष कौतुक. खूप चांगला निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. धावबादसाठी रिव्ह्यू घेतला होता आणि तो रिव्ह्यू दुसऱ्या संघाच्या विरोधामध्ये गेला. क्लोज स्टंप आहे, त्या स्टंपच्या पुढे जो मात्र बॉल पकडला आणि आता तुमच्याकडे रिव्ह्यू नाहीये. ओके ओके. तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मागणी आहे.
आणि आता तिसरे पंच पुन्हा एकदा डिसिजन देतील. डिसिजन पेंडिंग जे मात्र पाहायला मिळत आहे. सॉफ्ट सिग्नल पंचांचा नॉट आऊट आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घेतलाय रिव्ह्यू. काय निर्णय येतोय तो देखील आपल्याला पाहायचा. खूप चांगली स्टंपिंग आपल्याला पाहायला मिळते. आउट. जो रिव्ह्यू घेतला होता तो सक्सेसफुल ठरला. अप्रतिम यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तिथे फलंदाज बाद होतील. सचिन यांचं विशेषतः कौतुक. खूप चांगलं यष्टीरक्षण सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. फलंदाजाला विनंती असेल थोडं फास्ट मैदानामध्ये आलं तर खूप चांगलं होईल. भरपूर वेळ या षटकासाठी गेला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा पंचांकडे अपील आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन खोडके यांचं विशेषतः कौतुक. काय यष्टीरक्षण करतात आपल्यातून. एक चुकी जरूर घडली. बॉल स्टंपच्या पुढे पकडला परंतु तदनंतर पहा यष्टीरक्षण लाजबाब. आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी आहे. फलंदाज बाद आहे की नाही यासाठी. गणेशजी गणेशजी चौधरी साहेब आणि त्याचबरोबर पंढरीजी धमके साहेब यांचं मात्र आगमन होतं. मॅन ऑफ द मॅच चा किताब आपण देणार आहोत. नाबाला साजेची अशी खेळी ज्या खेळाडूची राहिली खऱ्या अर्थानं 27 बॉल आणि 88 धावांची इनिंग मैदानामध्ये पेशकश केली. संदीप याने कॅन्डी मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत.